नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव तालुक्यात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त दिनांक 27 मे पासून तर 31 मे पर्यंत भाजपाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. दिनांक 27 मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. दिनांक 28 मे रोजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली असून निबंध व वक्तृत्व स्पर्धांमध्ये पात्र व बक्षीस मिळालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला व सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आले. दिनांक 29 मे 2025 रोजी अहिल्यादेवी होळकर उद्यान येथे भजन संध्यांचा कार्यक्रम करण्यात आला. जय बाबाजी भजनी मंडळ नांदगाव यांचा कार्यक्रम अहिल्यादेवी होळकर उद्यान येथे आयोजित केले असता महिला पुरुषांनी नाचत खेळत पसंती दाखवली. सगळीकडे आनंदमय वातावरण झाले होते. दिनांक 30 मे 2025 रोजी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं असून तालुक्यातील प्रत्येक महापुरुषांचे पुतळ्यांना पाण्याने व्यवस्थित स्वच्छ करून नागरिकांना देखील जागृत केले. स्वच्छता अभियानामध्ये नांदगाव नगर परिषद यांचा देखील सहकार्य लाभले आणि दिनांक 31 मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या दिवशी महाआरती शंखनादचे आयोजन करण्यात आले. भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नांदगाव अहिल्यादेवी होळकर उद्यान येथे महाआरती करून दुग्धाभिषेक व शंख वाजवून शंखनाद कार्यक्रम केला व यावेळी उपस्थित भाजपाचे तालुका अध्यक्ष संजय भाऊ सानप, शिवसेनेचे फरहान दादा खान, माननीय नगराध्यक्ष राजेशजी कवडे, माननीय नगरसेवक नंदूभाऊ पाटील, दत्तराज छाजेड, प्रदीप थोरात, दिनेश जेजुरकर, अभिषेक विगे, सतीश शिंदे, सौ रेखाताई शेलार, सौ ताराबाई शर्मा, सौ अन्नपूर्णा बाई जोशी, सौ मनीषा चौधरी, मनोज शर्मा, बळवंत शिंदे, धनराज मंडलिक, शरद उगले, अरुण पवार, शंकर वाघमोळे, शुभम सौदाणे, कृष्णा देहाडराय, गणेश शर्मा मान्यवर उपस्थित होते. जय श्रीराम. माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जी काही जन्म त्रिशताब्दी मनवण्यात आली ती पूर्ण भारतात मनवलेली असून नांदगाव तालुक्यातही मंडळाच्या वतीने 7 दिवस त्याचे विविध कार्यक्रम घेऊन आणि त्याचा उत्साह मनवण्यात आला. त्याचे स्वरूप असे होते की निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, बक्षीस वितरण, त्यामध्ये वह्या पुस्तकांची वाटप केली, भजन संध्या, त्याचप्रमाणे पूर्ण गावामध्ये स्वच्छता अभियान केलं, पुतळ्यांचं सगळी स्वच्छता करून आणि शेवटच्या दिवशी शंखनाद आणि महाआरतीचं आयोजन केलं. यात नगरपालिकेचं, नांदगावच्या नागरिकांचं, विविध मित्रपक्षांचं सगळ्यांचं आणि भारतीय जनता पार्टीचे सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं सहकार्य लाभलं. प्रत्येकाने जबाबदारी घेतली होती, त्या पद्धतीने ती पूर्ण केली आणि हा जो सप्ताह आहे हा उत्साहात साजरा केला. जय श्रीराम. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.